चला दुसरा ऑप्शन आला शुक्रवार, शुक्रवार. तिसरा रविवार काय बघा, परत एकदा सांगतो कसं सोडवायचं. मोबाईल बंद करा आता, पलीकडला समोर लक्ष द्या. काय सांगितलं, जेवढे काही महिने तेवढे काय करा लिहून घ्या. हा झाला एप्रिल. एप्रिल नंतर कुठला महिना आहे भाऊ? मे. मे आलं लक्षात. पुढे कुठला दिवस महिना आहे? जून. पुढं कुठला? जुलै. परत ऑगस्ट. परत काय? ऑगस्ट. परत काय? सप्टेंबर. आलं लक्षात. आता मला सांगा, तुम्हाला पहिले महिने तरी पाठ पाहिजे, महिने पाठ पाहिजे. महिने पाठ करा. दुसरी गोष्ट भांडण व्हायची, जानेवारीला मार्च, मार्चला जानेवारी, तसं व्हायला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, या महिन्यामध्ये किती दिवस आहेत ही लहान लेकरांना सोपं सांगितली पद्धत. काय करायचं, एक तर सुरू करायची. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. ओके. म्हणजे जो वरचा भाग आहे तो वरचा भाग, त्याला आपण काय म्हणतो? 31 दिवसाचा. आलं लक्षात. मग पहिला येतो जानेवारी, दुसरा येतो फेब्रुवारी. मग इथं आपली भानगड होती. इथं भानगड काय होती? वर्ष कुठलं ते आपल्याला भागावं लागतं. वर्ष जर लीप वर्ष असेल तर तो महिना किती असतो? 29 दिवसाचा. आणि जर साधं वर्ष असेल तर तो किती दिवस असतो? 28 दिवसाचा. आलं लक्षात. मग त्याच्यानंतर बाकी सोपं आहे बघा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. मार्च कुठला आहे? 31 दिवसाचा. बरोबर आहे. मग आता बघा, तुम्ही मोजत चला, मला सांगत चला. बघा, एप्रिल किती दिवसाचा आहे? 30. पण या 3 दिवसापैकी किती काम केलंय? 5. शिल्लक किती आहे? 25. काय करायचे तर 25 घ्यायचे. आलं लक्षात. आता मे मध्ये किती येतं? 30 येते का? 31 आहे ना. जून मध्ये, जुलै मध्ये, ऑगस्ट मध्ये 31, सप्टेंबर मध्ये किती? फक्त 6 सप्टेंबर पर्यंत तिने काम केले, म्हणून किती घ्यायचे? 6. आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या, काय सांगतो बघा. ह्या 5 एप्रिलला सोमवार होता, बरोबर आहे काय? तर परत सोमवार कधी येणार आहे? 7 दिवस झाल्याच्या नंतर येणार आहे. म्हणजे मग इथं मी जर असं म्हणलं बघा, 7 एक 7, 7 त्रिक 21, किती उरले? 4 दिवसांनी काय होणार? इथं वार पुढे